जवळाने सासरवाडी येऊन आता रुमाल गाड्या काय कुठे ठेवलंय काय सापडणार? अहो तिथंच आहे जागेवरती बघा ना, सगळं जागेवर आहे, तुम्हाला सापडायचं नाही. बरं मी काय म्हणते, माझा स्वयंपाक झालाय, बसा मी ताट करते, जेवू आणि लगेच जाऊ आपण. कुठं? अरे मला इमर्जन्सी फोन आलाय, मला जावं लागेल तिथं. माझ्यासाठी मग 2 माणसं थांबलेले इथं. अहो 2 माणसं थांबले, पण आपल्याला फिरायला जायचंय, मग मला खरेदी ते करायचे, आपलं ठरलं होतं ना. फिरायचं नंतर काय आपण कुठं जाणार नाही. मी तिथं ऑफिसला किती टाइम लागतो मला माहित नाही. तहसीलदारपासून मी आलो की लगेच आपण बघू. तुम्ही दरवेळेस कुठं जायचं म्हणल्यावर असं मोडा घालता. दरवेळेस तुमची कामच मध्ये येतात. तुम्हाला मी महत्वाची नाही का, ते कामच महत्वाचे. हे बघ, तू काय माझ्या जवळ आहे, पण ती 2च तासाच काम असतं एखाद्याचं. पण त्याच्यासाठी त्या पुढचे माणसं फक्त 2 पैशासाठी मी गेले की त्यांनी मला सगळे ओळखी देतात. आता मी जाण्या येण्याने, त्यामुळे मी गेलं की तिथं काम होऊन जाईल त्यांचं. अहो काय तुम्ही गेले का? माझा बाप गावचा सरपंच होता, तरी माझ्या बापाच्या मागे एवढी गडबड नव्हती. होतं नाही, हाय ते अजून. त्याला म्हणा सोड बाजाला, डंगरायला म्हणाव, म्हातारा झाला तू आता तरी ते घरच्यांना वेळ देत होते. तुमच्यासारखं नाही नुसतं काम घरचं सोडून तसंच पळत होते. तुम्हाला जरा काय मी म्हणलं का, तुम्हाला थांबायचंच नाही, नुसतं पळायचं बाहेरच्यांच्या मागं. हे बघ, तू माझ्यापाशी हुज्जत घालू नको. एवढं टाइम नाही. जेवण मी आलो कुठं कळाई जाणार नाही. ही दुपारी गरम करून खाईन. तुझं घरात नेऊन ठेव, फक्त झाकून मुंग्या फिंगायला लागणार नाही तर कडवळ. अहो ते मुंग्या पिंग्याचं सोड, मी तुम्हाला सांगते, मला खरेदी करायची, तुम्हाला घेऊन जाताय का नाही? मग एक काम कर, तू कोणाला जोडीदार, तू स्कूटी चालू कर आणि घेऊन जा. हा, कुणाला जोडीदार करते आणि जाते घेऊन. मग मी लग्नच कशाला केलं, कुणाला न्यायचं होतं तर? लग्न? हे असं असेल ना तुमचं, मी तुम्हाला सांगते, मी जाईन नाही माहेरी निघून. ते माहेरचं सांगू नको. माहेर काय तुझं लय देतो किलोमीटरला नाही. तू काय चालता बा काय गेलं की लगेच तिथं जाते. तू एक काम कर, तू गप इथं राह, मी आलो माघारी. राहावी ना, मी खरंच जाईन ना, मी तुम्हाला सांगते, तुमचे लय नाटकं झाल्यात रोजच.